नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपलं विश्व ब्लॉग्समध्ये. तर आपण आज चाललोय मुंबईला काकापाशी. तर आजचा पूर्ण व्लॉग तुम्हाला ह्या चॅनलवरती दिसेल. तर तुम्ही सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. तर चला आता आपण पुढे भेटू. बाहेर चाललोय आता, पूर्ण आवरलं बिवरले मी. तर आता चला. नमस्कार पब्लिक, आता आपण बाहेर आलोय आणि आता चाललोय. आता आपल्याला जायचं आहे हडपसरला. हडपसरवरून पुणे स्टेशन आणि मग पुढं. कसं आहे मित्रांनो, चाललोय आता ब्लॉग. खूप दिवसातून मी ब्लॉग शूट करतोय, पण खूप मजा पण येते. पण मला तसं टाईम भेटत नाही, त्यामुळं मी ब्लॉग जास्त शूट करत नाही. आत्ता मी चाललोय. आता खूप इथं अंधार आहे, तरी थोड्या वेळाने उजेड होईल. त्यावेळेस मी तुम्हाला गोरा दिसेल. ऑलरेडी आप लोगों ने कुछ सुना? अरे इसको ना हमेशा कुछ ना कुछ सुनाई देता है. आता रोडवरती मी चाललोय. आता जाणार आहे मी PMTत बसणार, हडपसरला जाणार आणि मग हडपसरवरून पुणे स्टेशनला आणि मग पुणे स्टेशनवरून आपल्याला कल्याणचं तिकीट काढायचं. कल्याणला उतरल्यानंतर तिथून काकाचं घर जवळच आहे, मग तिथं जाणार. मस्तपैकी बघू आता किती दिवस मला करमते, तोपर्यंत मी राहणार. दिसत नाहीये कारण की रोडवर आहे. रोडवर आत्ता इथं काहीच लाईट बीट नाहीये. मी ब्रिज क्रॉस करतोय, मुळा मोठा नदीवरचा ब्रिज क्रॉस. आत्ता मी बसलो PMTत आणि PMTतून आता मी जाणार आहे हडपसरला आणि आता चला भेटू पुढे. तर आता आपण पोचलोय हडपसरमध्ये. तर आणि आपला आता चेहरा जरा क्लिअर दिसत असेल तुम्हाला. क्या बात है, बड़ी जवानी फूट रही है तुम में. तर आपल्याला जायचं आहे आता ATM मध्ये. ATM मधून कॅश काढायची, मग निघायचं पुढं. आपण पुणे स्टेशनला आणि चाललोय. त्याला मला तर खूप झोप आली असं वाटते, तर लांब जायचंय. चाललोय पुणे स्टेशनला. बघू आता कसं गोरं दिसतं आपलं. आपला कलर ओरिजिनल. क्या बात है, बड़ी जवानी फूट रही है तुम में. आता आपण पोहोचलोय रेल्वे स्टेशनवरती. पुणे स्टेशनवरती तिकीट काढले. आता फक्त ट्रेनची वाट बघायची आणि मग निघायचंय आता आपल्याला इथून. आता बसलोय आपण इथं स्टेशनवरती. आपली ट्रेन यायला अजून एक अर्धा तास आहे, तर बसून घेतो तोपर्यंत. मला इथं बसून कंटाळा आला आणि आता ट्रेन अजून यायला मला वाटतं थांबा 1 मिनिट, अजून 15 मिनटं तरी आहेत. 15 मिनटं आहेत ट्रेन यायला. ट्रेन आल्यानंतर मग मी बसणार ट्रेनमध्ये आणि मग नंतर मी उतरणार आहे कल्याण स्टेशनला. आत्ता काय झालं माहिती आहे का, आत्ता एक सीन झाला की आता तिथून प्लॅटफॉर्मवरून जायला तिथून वरून पण त्या ब्रिजवरून जातात तो एक TC होता. तर TC त्या रुळावरून चालत गेला. बाई TC बघा, TC चाललाय रुळ क्रॉस करून. बाबू भैया का क्या करेंगे यार, इनके हाथ में सोने का लोटा दिया ना, फिर भी इन्होंने सिर्फ भीख ही मांगना है. अरे आत्ता मी ट्रेनमध्ये येऊन बसलोय आणि आता ट्रेन थोड्या वेळात निघेल आणि चालू झाली ट्रेन. तर तुम्ही बाहेर पण बघू शकता, निघाली इथून पुणे स्टेशनवरून ट्रेन निघाली. आणि त्यानंतर मी घेतली होती लोणावळा चिक्की आणि तुम्ही बघू शकता त्याची चव पण खूप भारी होती. तर मला एका जागेवर बसून खूप कंटाळा आला होता, तर मी दरवाजापाशी जाऊन उभं राहिलो. तर तुम्ही बाहेर निसर्ग बघू शकता, असला सुंदर. तर आता आम्ही लोणावळ्याच्या पुढं आलो आहे आणि म्हटलं की थोडा वेळ जरा बाहेर जाऊन बघू दरवाजातून कसं दिसतं. तर तुम्ही बघू शकता दरवाजाच्या बाहेरचं व्ह्यू दाखवतो तुम्हाला. कसे तर मला आता बसून खूप कंटाळा आला होता. तर मी सकाळी पण लवकर उठलेलो, त्यामुळे मला आली झोप. आता मी झोपतो आणि तुम्हाला आता स्टेशनवर उतरल्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू होईल.
करत होतो तर यांची असले यांची भांडणं चालू झाली काय दिसते ती जबरदस्ती बात करता है यार जबरदस्ती बात नहीं करना ठीक है समझ में आएगा बात ना होगा अदुक पुनः बंद कर देगा आप लोगों ने कुछ सुना अरे इसको ना हमेशा कुछ ना कुछ सुनाई देता है। आता मी उतरतोय आपण पोचलोय कल्याण स्टेशनवरती तर आता आपण पोचलोय कल्याण जंक्शनवरती आणि फायनली आपण मुंबईमध्ये पोचलोय आणि आता आपल्याला जायचं आहे की मानपड्याला जायचं आहे। तर आता आपण बसलोय रिक्षात आणि इथून पुढचा रिक्षात प्रवास होणार आहे। थोड्याच वेळात आपण पोचेल आणि बघा मुंबईचं ट्रॉफिक तुम्ही बघू शकता, खूप वेळ थांबावं लागलं इथं। फायनली आपण पोचलो इथं। आपला व्लॉग इथंच एंड होतोय, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बाय पब्लिक, बाय।